हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. डॉक्टर्स दोघांना एकटं सोडून बाहेर निघून जातात. ते बाहेर येताच अंश डॉक्टर टंडन यांना सान्वीबद्दल विचारतो. डॉक्टर अंशच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतात, काळजी करू नकोस, सान्वी धोक्याबाहेर आहे. पण तिची दुखापत खूप खोल आहे, त्यामुळे ती पूर्णपणे बरी होण्यासाठी थोडा वेळ लागेल. तिचं डोकं शांत ठेवण्यासाठी तिला जास्तीत जास्त झोप घेणं गरजेचं आहे. दुसरीकडे सानवीला इतक्या साऱ्या मशीनमध्ये गुंतलेलं पाहून विवानच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात. सानवीच्या डोक्यावर बँडेज बांधलेलं होतं आणि तिच्या शरीराला काही मशीन जोडलेल्या होत्या. विवानला पाहताच सानवी 2 बोटं वर करते, जणू काही ती विवानला आपल्याजवळ येण्याचा इशारा करत होती. विवान सानवीजवळ जातो आणि तिचा हात आपल्या हातात घेत त्यावर हलकंसं चुंबन घेतो. डोळ्यात आलेले अश्रू आवरत तो काही वेळ सानवीकडे तसाच पाहत राहतो, जणू स्वतःलाच खात्री देत असतो की सगळं ठीक आहे आणि त्याची सानवी त्याच्या जवळ आहे. सानवी ओठ हलवत इशाऱ्याने विवानला लव यू म्हणते. विवान नाराजीने म्हणतो, खोटं खोटं बोलतेस तू. आता तू पूर्णपणे बरी होईपर्यंत माझ्याकडून लव यू ऐकण्याची अपेक्षा ठेवू नकोस. सानवी पापण्या मिटून होकार देते. सानवी विवानच्या चेहऱ्यावरचं दुःख आणि थकवा ओळखू शकत होती. दोघंही एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहत होते. तेवढ्यात सानवी पुन्हा एकदा पापण्या झपवत विवानला आपल्या जवळ येण्याचा इशारा करते. विवान विचारतो, तुला काही बोलायचं आहे? आणि त्यावेळी सानवी हळूच होकारार्थी मान हलवते. विवान आपला चेहरा सानवीच्या चेहऱ्याजवळ नेतो. सानवी मोठ्या प्रयत्नाने आणि अगदी हळू आवाजात म्हणते, किस मी. आणि त्यावेळी सानवीचं बोलणं ऐकून विवान आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतो. दोघांचे चेहरे अगदी जवळ आले होते. विवान सानवीच्या डोळ्यांकडे अगदी जवळून पाहत होता. सानवी हे सगळं विवानला नॉर्मल करण्यासाठी करत होती. त्याला इतक्या त्रासात पाहणं तिला अजिबात सहन होत नव्हतं. त्याला आपल्या अस्तित्वाची आणि आपल्या प्रेमाची जाणीव करून देऊन ती त्याच्या मनाला आणि कदाचित स्वतःच्या मनालाही शांत करण्याचा प्रयत्न करत होती. विवान हलकंसं हसत म्हणतो, मन तर खूप सांगतंय तुला किस करावं, पण आता तुला किस देण्याचा अधिकार असेल तर तो तुला वाचवणाऱ्या डॉक्टर्सचा आहे, कारण तू तर मला सोडून जाण्याची पूर्ण तयारीच केली होतीस. आणि त्यावेळी आता इथे एवढं बोलून विवान काही क्षण शांत होतो. सानवी फक्त त्याच्याकडे पाहत राहते. विवान एक क्षण थांबतो आणि तिच्याकडे झुकत म्हणतो, पण एवढ्या चांगल्या ऑफरला मी नकारही देऊ शकत नाही ना. त्यावेळी आता असं म्हणत विवान तिच्या ओठांना हलकंसं स्पर्श करतो आणि तिच्या नाकाला आपल्या नाकाने अलगद स्पर्श करत म्हणतो, खूप त्रास दिलायस तू मला. आता लवकर बरी होऊन परत ये सानू, तू माझी गरज बनली आहेस. असं म्हणत विवान सानवीच्या ओठांवर अगदी हलकं आणि प्रेमळ चुंबन घेतो. पण अचानक विवानला सानवी अगदी शांत झाल्याचं जाणवतं. विवान तिच्यापासून दूर होतो आणि तिच्याकडे पाहतो. सानवीचे डोळे बंद झालेले असतात. एका क्षणासाठी विवान घाबरतो. तो सतत सानवीला आवाज देतो, पण सानवीकडून कोणतीही हालचाल होत नाही. विवान घाबरून बाहेर उभ्या असलेल्या डॉक्टर्सकडे धावत जातो आणि त्यांना सानवीबद्दल सांगतो. डॉक्टर डॉक्टर ती सानवी, ती काहीच प्रतिसाद देत नाहीये. डॉक्टर टंडन तान्याच्या बाळाला आपल्या कुशीत घेऊन उभी होते. ते विवानला समजावत म्हणतात, हे रिलॅक्स विवान,
औषधांच्या प्रभावामुळे तिला झोप लागली असावी. पुढचे काही दिवस तिला खूप झोप येईल. सानवीचं मन शांत नव्हतं, पण कदाचित तुला भेटल्यानंतर तिला बरं वाटलं असेल. आता ती शांतपणे झोपल्यानंतर स्वतःच उठेल. 2 नर्स सतत तिच्यासोबत असतील. डॉक्टरांचं बोलणं ऐकून विवानला थोडा दिलासा मिळतो. दुसरीकडे व्योम बाहेर मोकळ्या जागेत जाऊन युसुफशी फोनवर बोलत असतो. तेवढ्यात तृषा मागून येते आणि त्याला मिठी मारत म्हणते, आपण आयलंडवर आहोत. व्योम, मला इतक्या सुंदर ठिकाणी आणल्याबद्दल थँक्यू सो मच. व्योम फोन कट करतो आणि तृषाला मागून पुढे ओढत आपल्या बाहुपाशात घेत म्हणतो, आपली फर्स्ट नाईट होती, त्यामुळे काहीतरी सुंदर असायलाच हवं होतं. तृषा मान वर करून व्योमच्या ओठांवर हलकसं चुंबन घेते. व्योम हसत म्हणतो, आता परत जाऊया. त्यावेळी तृषा नाराज चेहरा करत म्हणते, नाही, मला अजून काही दिवस इथेच राहायचं आहे. व्योम तिला चिडवत म्हणतो, ठीक आहे, मग एक काम करूया, लग्नानंतर आपला हनीमून इथेच प्लॅन करूया, कसं वाटतं? त्यावेळी आता इथे तृषा त्याला हलकसं मारत म्हणते, तू माझी मस्करी करतोयस ना व्योम? व्योम अचानक थोडा गंभीर होत म्हणतो, जाणं गरजेचं आहे तृषा. तृषा पुन्हा नाराज होत म्हणते, असं काय एवढं गरजेचं आहे व्योम? त्यावेळी व्योम तृषाच्या दोन्ही हातांवर हात ठेवत तिच्या डोळ्यात पाहून म्हणतो, सानवी, कदाचित तीच गरज आहे. तृषा न समजल्यासारखी व्योमकडे पाहते. व्योम होकारार्थी मान हलवत म्हणतो, तृषा, सानवी हॉस्पिटलमध्ये आहे, तिची कंडिशन ठीक नाही. हे ऐकताच तृषा पूर्णपणे स्तब्ध होते. ती अजूनही न समजल्यासारखी व्योमकडे पाहत राहते. त्याच्या बोलण्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. तृषा चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता म्हणते, परत जायचं असेल तर चल, पण अशी फालतू आणि खोटी कारणं सांगू नकोस. व्योम तिला हलवत म्हणतो, मी कोणतंही कारण बनवत नाहीये. विवान आणि सानवीला आपली गरज आहे. आपल्याला परत जावंच लागेल. तृषा बेसूदपणे फक्त होकारार्थी मान हलवते. दोघंही लवकरच मुंबईला परतण्यासाठी निघतात. व्योम आणि तृषा हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. तिथे अथर्व आणि विधी आधीच आलेले असतात. विधीला पाहताच व्योमची पावलं अचानक मंदावतात आणि व्योमला पाहताच विधीच्या डोळ्यात अश्रू तरळतात आणि तिच्या चेहऱ्यावर एक हलकसं हसू उमटतं. विधी धावत व्योम जवळ येते आणि त्याच्या छातीशी बिलगते. विधी अशा प्रकारे व्योमला मिठी मारताना पाहून तृषा आश्चर्यचकित होते. ती कधी विधीकडे तर कधी व्योमकडे पाहू लागते. व्योम आणि विधी दोघंही एकमेकांना मिठी मारून रडू लागतात. व्योम आपल्या अश्रूंना लपवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण आज त्याचे भाव त्याला लपवता येत नव्हते. अनेक वर्षानंतर आज दोन्ही भाऊ बहीण एकमेकांना भेटत होते. तृषाला आश्चर्यचकित झालेलं पाहून अथर्व तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, काही नाही तृषा, असं होतं. तुला हवं असेल तर माझ्या छातीवर डोकं ठेवून तूही रडू शकतेस. तृषा चिडत म्हणते, आणि मी का रडेन बरं? अथर्व तिला चिडवत म्हणतो,
कारण तुझ्या समोरच आहे. यांचं खूप जुनं नातं आहे. अथर्व व्योम आणि विधीकडे इशारा करत म्हणतो. अथर्व पुन्हा काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजतो. फोन युसुफचा असतो. अथर्व तिथे उभ्या असलेल्या सगळ्यांकडे एक नजर टाकतो आणि फोन रिसीव्ह करत बाहेरच्या दिशेने निघून जातो. युसुफ अथर्वला म्हणतो, भाई, काम जवळपास संपलंच समजा. अथर्व हसत म्हणतो, इतक्या लवकर नाही. हे काम दिशांच्या मृत्यूसोबतच पूर्ण होईल. त्याच्या प्रॉपर्टीचे पेपर्स नीमाबाईकडे आहेत. त्याची सगळी प्रॉपर्टी त्याच्या बायका आणि घरच्यांमध्ये वाटून देण्यात आली आहे. एकदा तू हे सगळं तपासून घे. युसुफ हो म्हणतो आणि फोन कट करतो. अथर्व हॉस्पिटलकडे जाण्यासाठी मागे वळतो. तेवढ्यात त्याला समोरून व्योम आणि विधी येताना दिसतात. दोघांना पाहून अथर्वही हसत त्यांच्या दिशेने जाऊ लागतो. व्योम अथर्व जवळ येऊन म्हणतो, तू माझ्या बहिणीला राजस्थानमध्ये शोधायला गेलास आणि इथे मला तुझी अनु मिळाली. हे ऐकताच अथर्वच्या चेहऱ्यावरचं हसू गायब होतं. व्योमच्या बोलण्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. ज्या अनुला तो इतकी वर्ष पुण्यात शोधत होता ती अचानक व्योमला मुंबईत कशी काय भेटली. अथर्वच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. अथर्व एकदा पुन्हा हलकेच हसत म्हणाला, तृषाला छेडल्याचा बदला घेतोय. व्योम मिनलला पुढे करत म्हणाला, तुझी अनु. अथर्वने विधीकडे एक नजर टाकली आणि लगेच आपली नजर दुसरीकडे वळवत म्हणाला, व्योम, आम्ही दोघेही हे लग्न मानत नाही. हे लग्न फक्त गावकऱ्यांना दाखवण्यासाठी केलं होतं. माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या आणि विधीच्या मध्ये असं काहीही नाही. विधी तर काय, माझ्या मनात कोणत्याही मुलीसाठी ना कधी भावना होत्या ना पुढे कधी असतील, आणि ही गोष्ट तुला चांगलीच माहिती आहे. व्योम विधीकडे पाहत अथर्वला म्हणाला, मला माझी बहीण मिळाली आहे. बाकी तुम्ही दोघं आता तुमचं बघा. असं म्हणत व्योम तिथून निघून गेला. विधी मान खाली घालून तिथेच उभी होती. तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. ज्या अथर्वला ती इतक्या वर्षांपासून शोधत होती तो आज तिच्या समोर उभा होता. पण विधीची त्याच्याकडे नजर उचलून पाहण्याचीही हिंमत होत नव्हती. अथर्व तिला समजावत म्हणाला, विधी, मी तुला सांगितलं होतं ना, फ्रेश होऊन व्योमला भेटायला जाऊया. विधी, मी दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करतो. सॉरी, पण माझ्या आयुष्यात तुझ्यासाठी किंवा इतर कोणासाठी ही जागा नाही. हो, आपण चांगले मित्र नक्की बनवू शकतो. पण अथर्व बोलत असतानाच विधीने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, प्रेम करता की फक्त तिची आठवण काढता. अथर्वने इथे विधीच्या डोळ्यात पाहिलं. ती मोठ्या प्रेमाने त्याच्याकडेच पाहत होती. अथर्वने लगेच नजर दूर केली आणि म्हणाला, प्रेम करतो. कदाचित तिची आठवणच माझं प्रेम बनून गेली आहे. तिची काळजी, तिच्या आठवणी माझ्या मनात कधी माझ्यासाठी जागा करून बसल्या हे मलाच कळलं नाही. इथे विधीने आपल्या हातातून ब्रेसलेट काढून अथर्वच्या हातात देत म्हटलं, मग तुमच्या आठवणींमध्ये ही एक आठवणसुद्धा असेल. अथर्वने त्या ब्रेसलेटकडे एक नजर टाकली आणि न समजल्यासारखं विधीकडे पाहिलं. विधी त्याच्याकडे पाहत म्हणाली, शिंपले, कवड्या आणि छोट्या छोट्या घुंगरांनी तुम्ही माझ्यासाठी बनवलेलं हे पैंजण आठवतंय अथर्व? विधीच्या पैंजणांबद्दलच्या त्या शब्दांनी अखेर अथर्वचं हृदय जोरात धडधडलं. कारण त्या पैंजणाबद्दलची गोष्ट त्याच्याशिवाय आणि त्याच्या अनुशिवाय दुसरं कुणीच जाणत नव्हतं. अथर्व विधीकडे निरखून पाहू लागला, जणू तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत होता. नंतर अथर्वने विधीच्या हातातून ब्रेसलेट घेतलं आणि म्हणाला, पण हे तर ते नाही
विधीने अथर्वच्या डोळ्यात पाहत उत्तर दिलं, हो, हे ते नाही, पण आता आपणही पूर्वीसारखे राहिलो नाही ना. इतक्या वर्षात जेव्हा आपण बदललो, तर मग या ब्रेसलेटकडून तरी काय अपेक्षा ठेवायची. एका अपघातात ते पैंजण तुटलं होतं. त्याचे फक्त काही भाग मिळाले. त्याच भागांना जोडून मी हे ब्रेसलेट बनवलं. तर अथर्व इथे विधीकडे पाहत हळू आवाजात म्हणाला, विधी, अनु, अन्वी. विधीने ब्रेसलेट परत करत आपल्या हातात घेतलं आणि म्हणाली, अन्वी, जिला तिच्या भावाने तिच्या वडिलांपासून वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिला विकलं जाण्यापासून तो वाचवू शकला नाही. अन्वीची बोली लागली. जवळपास 40 वर्षांच्या एका माणसाने तिला विकत घेतलं आणि पुण्याला घेऊन गेला. तिथे अन्वीची अनु झाली आणि तिथेच तिची भेट तिच्या आयुष्याच्या अर्थाशी झाली, ज्याच्यामुळे तिला जगण्याचं कारण मिळालं. आयुष्यात काहीतरी करण्याचं, काहीतरी बनण्याचं धैर्य मिळालं. पण माझ्या आयुष्याचा अर्थ समजावून देणाऱ्या त्या व्यक्तीला लवकरच कळलं की मला पुण्याला नवीन आयुष्य देण्यासाठी नाही, तर एका नवीन आयुष्याला जन्म देण्यासाठी आणलं गेलं होतं. 3 वर्ष एका 12 वर्षाच्या छोट्या मुलीला चांगलं आयुष्य देण्याचं नाटक केलं गेलं, जेणेकरून ती मोठी होताच तिला त्या 40 वर्षांच्या माणसाच्या खोलीची शोभा बनवता येईल. पण माझ्या आयुष्याच्या अर्थाला हे मान्य नव्हतं. त्याने माझं आयुष्य स्वतःच्या हाताने लिहिलं, पण मला स्वतःपासून कायमचं दूर करून. विधीचं बोलणं ऐकताना अथर्वच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून अश्रू वाहू लागले. तो अडखळत म्हणाला, अनु, तुला माहीत आहे ना, मी तुला स्वतःपासून का दूर केलं होतं. तुला माझ्याजवळ ठेवून रोज घुसमट मरताना पाहण्यापेक्षा तुला कायमचं स्वतःपासून दूर करणं मला योग्य वाटलं. तुला माझ्यापासून दूर करण्याची शिक्षाही मला मिळाली ना. इतका जवळ असून सुद्धा मी तुला ओळखू शकलो नाही. असं म्हणत अथर्वने विधीचा हात धरला आणि एका झटक्यात तिला आपल्या छातीशी घट्ट मिठीत घेतलं. अथर्वच्या मिठीत येताच विधीने त्याच्या शर्टला आपल्या मुठीत घट्ट पकडलं आणि हुंदके देत रडू लागली. अथर्वने तिला आपल्या मिठीत घेत म्हणाला, तू आता ती कमजोर अन्वी किंवा अनु नाहीस, तू विधी आहेस आणि मला माहीत आहे विधी खूप स्ट्रॉंग आहे. विधीने स्वतःला सावरत हळू आवाजात म्हटलं, कारण या विधीचा विधाता तुम्ही आहात. अथर्व, त्या रात्री जर तुम्ही मला NGOचं सामान घेऊन जाणाऱ्या गाडीत बसवलं नसतं, तर माझी कधीच स्मिता आंटीशी भेट झाली नसती आणि अनु कधीच विधी बनली नसती. अथर्वने विधीला स्वतःपासून थोडं दूर करत विचारलं, मग कधीच मला शोधण्याचा प्रयत्न का केला नाहीस. विधीच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, प्रयत्न केला होता तुम्हाला शोधण्याचा. प्रयत्नात मी पुण्यात त्या घरापर्यंत गेले होते. तो माणूस आता मरण पावला आहे. तिथे आता त्याची मुलगी आणि त्याची एक बहीण राहतात. मी पुण्याला गेले तेव्हा मला कळलं की तुम्हाला अनेक वर्षांपूर्वी चोरीच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. अथर्व हलकेच हसत म्हणाला, हो, त्या माणसाची सर्वात मौल्यवान गोष्ट मी चोरून आणली आहे. असे म्हणत अथर्वने विधीकडे इशारा केला. अथर्वचे बोलणे ऐकताच विधी पुढे आली आणि तिने अथर्वच्या ओठांवर अलगद आपले ओठ टेकून त्याचे चुंबन घेतले. अथर्वच्या ओठांवर हसू होते, पण त्याच्या डोळ्यात अश्रू होते. दोघेही काही क्षण शांत झाले. दोघे एकमेकांकडे पाहत होते. विधीने नजर खाली करत अथर्वला विचारलं, मग तुमच्या आयुष्यात माझ्यासाठी थोडीशी जागा असेल का. अथर्व तिच्या जवळ जात म्हणाला, नाही, कारण तुला तर माझं संपूर्ण आयुष्य तुझ्या नावावर करून घ्यायचं आहे. असं म्हणत अथर्व पुढे झाला आणि त्याने विधीचे चुंबन घेतले. त्या सुंदर क्षणानंतर अथर्वने तिच्या कपाळाला आपले कपाळ टेकवत म्हटलं, आय लव्ह यू विधी. विधीने अथर्वच्या छातीवर दोन्ही हात ठेवत म्हटलं, आय लव्ह यू टू अथर्व. आणि आता मला स्वतःपासून कधीच दूर करू नका. तुमच्यापासून दूर राहण्याची ताकद आता माझ्यात उरलेली नाही. सतत पळत पळत मी थकून गेले आहे. अथर्वने तिच्या डोक्यावर हलकेच चुंबन घेत म्हटलं, आता तुला कधीच कोणापासून पळण्याची गरज पडणार नाही.
आता तर आपल्या आयुष्यातील सुंदर क्षणांची सुरुवात झाली आहे. दोघे पुन्हा एकमेकांच्या जवळ येऊ लागले. तेवढ्यात विधीने अथर्वला थांबवत म्हटलं, आपण हॉस्पिटलमध्ये आहोत. सगळे लोक आपल्याकडे पाहत आहेत. अथर्वने आजूबाजूला एक नजर फिरवली आणि विधीकडे पाहत म्हणाला, अच्छा जी, हे तुम्हाला आधी दिसलं नव्हतं का? विधीने नजर खाली करत लाजत हसून डोळे बंद केले. अथर्वने तिचा हात हातात घेतला आणि तिच्यासोबत हॉस्पिटलच्या आत गेला. आत हॉस्पिटलमध्ये अंश सगळ्यांना रागवत होता. हे पाहताच अथर्वची पावले थोडी मंदावली. अंशने अथर्वला येताना पाहिलं आणि म्हणाला, या, तुमचीच कमी होती. अथर्व घाबरत घाबरत हळूहळू अंशच्या दिशेने जाऊ लागला. अंश पुढे आला आणि अथर्वचे कान ओढत म्हणाला, मला वाटलं होतं तुमच्या सगळ्यात हुशार व्योम आहे, पण तू तर त्याच्यापेक्षाही 2 पावले पुढे निघालास. कोणालाही न सांगता राजस्थानला निघून गेलास. तिथे काही झालं असतं तर आम्ही इच्छा असूनही तिथून काहीच करू शकलो नसतो. कल्पना आहे का किती मोठा धोका पत्करला होतास? अथर्व आपला कान चोळत हसला आणि म्हणाला, भाऊ, इतक्या दिवसांची ट्रेनिंग कधी कामी येणार? स्वतःला आज मावून पाहण्याची हीच तर संधी होती. अंश अथर्वकडे आश्चर्याने पाहत म्हणाला, अच्छा, स्वतःला धोक्यात घालून? नंतर अंशने तिघांकडे एक नजर टाकली आणि म्हणाला, तिघांनीही आपापले लाईफ पार्टनर निवडले आहेत. आता तुम्हाला कुटुंबाची गरज उरलेली नाही, नाही का? मी तर उगाचच मोठा भाऊ बनून बसलो आहे. अंशचे बोलणे ऐकून व्योम पुढे आला आणि म्हणाला, भाऊ, हवं असेल तर 2-3 थपडा मारा, पण असं काही बोलू नका. आम्हाला आमचे लाईफ पार्टनर अचानकच भेटले. तेवढ्यात अथर्व पुढे येत म्हणाला, माझ्याबद्दल तर तुम्हाला आधीपासूनच माहिती होतं. आता मी काय करू? ती मला आजच भेटली. अथर्वचं बोलणं ऐकून मागे उभी असलेली मिनल हसू लागली. अंशने मिनलकडे रागाने पाहत विचारलं, तुला फार हसू येते वाटते? मिनलने तोंड वाकडं करत उत्तर दिलं, हो, मग हसू आलं तर हसूही नाही का? अंश मिनलसमोर काही बोलू न शकल्याचे पाहून अथर्वही हसू लागला. अंशने मिनलकडे डोळे वटारत म्हटलं, तुला तर मी नंतर बघतोच. मिनलने पुन्हा अंशची गंमत उडवत म्हटलं, हा डायलॉग आता जुना झाला आहे. मिस्टर अंश, आता काहीतरी नवीन विचार करा. अंश मिनलच्या जवळ गेला आणि हळू आवाजात म्हणाला, काहीतरी नवीन हवंय ना? ठीक आहे, जशी तुझी इच्छा. आता तर संध्याकाळ होण्याचीच वाट पाहतोय, मिसेस अंश. मिनलने डोळे बारीक करत म्हटलं. फुगून अंशकडे पाहिलं. अंश पुन्हा त्या तिघा मुलांकडे वळत म्हणाला, उद्या तुम्ही तिघे मला ऑफिसमध्ये भेटा. तुमची अधिकृत कामगिरी मला पाहायची आहे. मलाही पाहू देत, या सगळ्यांमध्ये कोण किती पाण्यात आहे ते. तृषा पुढे येत अंशला म्हणाली, व्योम या सगळ्यात माझ्यामुळे अडकला होता सर, आणि कदाचित अथर्वच्या राजस्थानला जाण्याचं कारणही मीच आहे. तृषाचे बोलणे ऐकून अंशने त्या तिघांकडे पाहिलं. तिघांनीही लगेच आपल्या नजरा खाली केल्या. अंश त्यांच्याकडे पाहत म्हणाला, एकच काम तुम्ही तिघांनी नीट केलं आहे. तिघांनी लगेच वर पाहत अंशकडे पाहिलं. जणू काही आता त्यांना कौतुकाची थाप मिळणार होती. अंशने तृषा आणि विधीकडे पाहिलं आणि म्हणाला, स्वतःसाठी इतक्या गोड आणि सुंदर लाईफ पार्टनर शोधल्या आहेत. नंतर समोर उभ्या असलेल्या तिन्ही मुलांकडे पाहत अंश म्हणाला, आईशी माझं बोलणं झालं आहे. 1 महिन्यानंतर ती पूर्ण रीतिरिवाजानुसार तुमच्या तिघांच्याही लग्नाचं आयोजन करू इच्छिते. क्षणभर सगळे शांत झाले. अंश पुढे म्हणाला, सानवी पूर्णपणे बरी होताच तुमची लग्न होतील आणि पंडितजींशी बोलून लग्नाची तारीख ठरवत आहे. हे ऐकताच तिन्ही मुलांनी एकाच वेळी होकारार्थी मान हलवली. अंश त्यांच्या नक्कल करत होकारार्थी मान हलवत म्हणाला, गाढवासारखं मान हलवणं बंद करा. या 1 महिन्यात मला तुमच्या सगळ्यांची सर्वोत्तम कामगिरी हवी आहे. तिघेही जी भाऊ म्हणत मान हलवतात. तृषा आणि विधी त्याच्याकडे पाहत होत्या. अंश दोघींची नावं घेत म्हणाला, मी तुम्हा दोघींबद्दलही बोलतोय. तृषा आणि विधी, मला या महिन्यात तुमची सर्वोत्तम कामगिरी हवी आहे. त्या दोघींनीही होकारार्थी मान हलवली.
अंशने तृषा आणि विधीप्रमाणे मान हलवत म्हटलं, खरंच तुम्हा सगळ्यांकडे पाहिलं की वाटतं जोड्यावरूनच बनून येतात. फक्त मान हलवायची आहे सगळ्यांनी. सगळे अंशकडे पाहू लागले. इतक्यात तान्या आपल्या बाळाला कुशीत घेऊन रुद्रांशसोबत बाहेर आली. ती येताच अंश सगळ्यांकडे पाहत म्हणाला, रिलॅक्स इडियट्स, फक्त तुमचं आयुष्य एन्जॉय करा मेहनतीसोबत. मीनल विवानला म्हणाली, विवान तुम्ही सगळे थोडा वेळ सानवीजवळ थांबा. मी आणि तृप्ती थोड्या वेळात येतो. मग तुम्ही सगळे फ्रेश होण्यासाठी घरी जा. विवानने होकार देत तान्याच्या बाळाला किस केलं आणि म्हणाला, मी घरी तर नाहीये, पण तुमच्या स्वागतामध्ये कोणतीही कमतरता ठेवणार नाही. असं म्हणत विवानने त्यांना बाय केलं आणि घरी पाठवलं. अंश सगळ्यांना परत घरी घेऊन आला. तिथे तान्या आणि तिच्या बाळाचं खूप प्रेमाने स्वागत करण्यात आलं. काही वेळाने घरी मीनल फ्रेश होऊन कपडे बदलत होती. तेवढ्यात अंश मागून आला आणि तिला आपल्या मिठीत घेत म्हणाला, तर मिसेस आर्यनना काहीतरी नवीन हवं होतं ना? हो ना? असं म्हणत अंशने तिच्या गळ्यावर अलगद प्रेम चुंबन घेतलं. मीनलने डोळे बंद करत हळू आवाजात म्हटलं, अंश मी तर फक्त असंच म्हणाले होते. अंश तिच्याकडे पाहत खट्याळपणे म्हणाला, पण मी काहीही उगाच बोलत नाही. तर सांग, चेंजिंग रूम कसा वाटतो? काहीतरी नवीन करायचं होतं ना? मीनलने अंशला हलकासा धक्का देत म्हटलं, मला फ्रेश होऊन तृप्तीसोबत हॉस्पिटलला जायचं आहे. असं म्हणत मीनल तिथून निघू लागली. अंशने तिला अलगद उचलून घेत हसत म्हटलं, ठीक आहे तर चल, मी तुला अंघोळ करताना मदत करतो. असं म्हणत अंश मीनलला कुशीत घेऊन बाथरूमच्या दिशेने जाऊ लागला. बाथरूममध्ये पोहोचताच मीनल काहीतरी आठवल्याचा बहाणा करत म्हणाली, 1 मिनिट, टॉवेल तर बाहेरच राहिला. अंशने तिच्याकडे एक नजर टाकली आणि म्हणाला, घेऊन येतो. अंश बाहेर जाताच मीनलने बाथरूमचा दरवाजा बंद करून घेतला. अंशने मागे वळून दरवाजावर हात मारत म्हटलं, ओहो, माझ्याशी हुशारी, आता तर शिक्षा मिळणार. बाथरूममध्ये उभी असलेली मीनल अंशचं बोलणं ऐकून हसू लागली. इकडे हॉस्पिटलमध्ये सगळे लोक बाहेर बसून आपापसात बोलत होते. तेवढ्यात एक लहान मुलगा धावत विवानजवळ आला आणि आपल्या बोबड्या आवाजात म्हणाला, चाचू. विवानने त्या मुलाला जवळ घेत विचारलं, हे बेबी, तुझे आई बाबा कुठे आहेत? तू हॉस्पिटलमध्ये एकटाच का फिरतोयस? विवानने विचारताच समोरून येणारे 2 जण म्हणाले, त्याचे आई बाबा इथेच आहेत, मिस्टर विवान आर्यन. तो फक्त आपल्या चाचूला पाहून धावत इथे आला. त्या दोघांकडे पाहताच विवान आश्चर्याने उभा राहिला आणि म्हणाला, तुम्ही दोघे इथे? समोर उभा असलेला मुलगा विवानला म्हणाला, आता तू आम्हाला विसरलास आहेस म्हणून आम्हीच तुला भेटायला आलो. त्यावेळी विवानने त्या मुलाला मिठी मारत म्हटलं, खूप छान केलंस आहान, मला खरंच तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येत होती. नंतर त्याने माहीच्या कुशीत झोपलेल्या बाळाच्या गालाला हलकेच हात लावत म्हटलं, काय म्हणतोयस? तू तर चांगलाच सेटल झाला आहेस यार. आहानसोबत उभी असलेली माही तोंड वाकडं करत म्हणाली, हो, बाय 1 गेट 1ची ऑफरच मिळाली होती आम्हाला. माही आणि आहानला जुळी मुलं होती, एक मुलगा आणि एक मुलगी. आहानने मागे उभ्या असलेल्या लोकांकडे पाहत विचारलं, हे लोक कोण आहेत? विवानने आहानची सगळ्यांशी ओळख करून देत म्हटलं, हे माझे ऑफिसमधले मित्र आहेत. आणि मित्रांनो, हा आहान माझा कॉलेजमधला मित्र आणि ही माही त्याची पत्नी. सगळे एकमेकांची ओळख करून घेतात. माहीने विवानला सानवीबद्दल विचारलं. विवानने आतल्या बाजूला इशारा करत म्हटलं, ती झोपली आहे, काही वेळात तिला शुद्धीवर येण्याची शक्यता आहे. असं म्हणत आहाने दोघांना बसायला सांगितलं. सगळे पुढे जाणार इतक्यात त्यांच्या कानावर एक ओळखीचा आवाज आला, विवान.
आणि त्यावेळी विवाने मागे वळून पाहिलं तर समोर विक्रांत उभा होता. विक्रांतला पाहून विवान आश्चर्याने म्हणाला, सर तुम्ही इथे? विक्रांतनेही विवानकडे आश्चर्याने पाहत विचारलं. ते सर, मीही विचारतोय, तू इथे? सगळं ठीक आहे ना? विवान हलकंसं हसत म्हणाला, सगळं ठीक तर नाही आहे, पण समाधान आहे की यावेळी जे काही घडलं त्यात वाणीचा काहीही हात नव्हता. कारण जर असं असतं तर यावेळी मी वाणीला सोडलं नसतं. तुम्ही मला माझ्या आयुष्यात एक संधी दिली होती सर. त्या संधीची परतफेड मी वाणीला केव्हाच केली आहे, आता आणखी नाही. विक्रांतने विवानच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, काळजी करू नकोस. आता वाणी तुला कधीच त्रास देणार नाही. विवानने न समजल्यासारखं विक्रांतकडे पाहत विचारलं, म्हणजे मला काहीच समजलं नाही सर. विक्रांत गंभीर आवाजात म्हणाला, वाणी गेल्या काही दिवसांपासून मानसिक उपचार केंद्रात आहे. ती विनाकारण लोकांना त्रास देत होती. शी इज मेंटली इल. विवान, ती मानसिकदृष्ट्या बऱ्याच काळापासून आजारी आहे. पण वाणीची तब्येत बरीच खराब आहे. इतरांना त्रास देण्यासोबतच आता ती स्वतःलाही इजा करून घेऊ लागली होती. डॉक्टरांच्या सांगण्यावरून काही दिवसांसाठी आम्ही तिला मानसिक आरोग्य केंद्रात दाखल केलं आहे. विक्रांतचं बोलणं ऐकून मागे उभा असलेला आहान पुढे येत म्हणाला, हे सगळं माझ्यामुळे झालंय का? विक्रांत आहानचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाला, नाही आहान, हे सगळं तुझ्यामुळं झालेलं नाहीये. हे तिच्या स्वतःच्या वागण्यामुळे झालं आहे. तिच्या या अवस्थेला वाणी स्वतःच जबाबदार आहे. तिचा राग आणि आक्रमकपणाच याला कारणीभूत आहे. आहान म्हणाला, आपण तुमची काही मदत करू शकतो का? विक्रांत हसत म्हणाला, सगळं ठीक आहे आहान. मी इथे वाणीचा रिपोर्ट घ्यायला आलो होतो. डॉक्टरांचं म्हणणं आहे की तिच्या प्रकृतीत आधीपेक्षा बरीच सुधारणा झाली आहे. विवानला वाणीबद्दल फारसं वाईट वाटत नव्हतं. तरीही तो विक्रांतची माफी मागत म्हणाला, मला माफ करा सर, मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. विक्रांतने विवानला तो इथे का आला आहे याचं कारण विचारलं. त्यावर विवानने विक्रांतला सान्वीबद्दल सगळं सांगितलं. काही वेळ विवान आणि आहानसोबत बोलल्यानंतर विक्रांत तिथून निघून गेला. आहान आणि माही यांनाही विवानने त्यांच्या घरी पाठवून दिलं. विवान व्योमला म्हणाला, व्योम, सानवीला कधी शुद्ध येईल काही सांगता येत नाही. तुम्ही सगळ्यांना घेऊन घरी जा. सगळे खूप थकलेले आहेत. विवानचं बोलणं ऐकून तृषा म्हणाली, नाही, मी सानूला भेटूनच जाणार. तृषाच्या बोलण्याला दुजोरा देत विधी म्हणाली, हो, आपण सानवीला भेटून जाऊ. इतक्या तृप्ती, मिनल आणि तरुण तिथे येत म्हणाले, फक्त हे सगळेच नाही, आता तुम्हीही जा आणि थोडं फ्रेश होऊन या. आम्ही आहोत ना इथे सानवीजवळ. त्यावेळी आता विवान म्हणाला, मी आत्ता कुठेही जाणार नाही. तृप्ती म्हणाली. मिनल आपल्या बॅगेतून विवानचे कपडे काढत म्हणाली, तू जाणार नाहीस हे मला माहीत होतं, म्हणूनच मी तुझे कपडे इथे घेऊन आले. राजने सानवीसाठी प्रायव्हेट रूमची व्यवस्था करून ठेवली आहे. तू तिथे जाऊन फ्रेश होऊ शकतोस. त्यावेळी विमानने होकारार्थी मान हलवली आणि तिथून निघून गेला. नर्स सानवीच्या रूममधून बाहेर येत म्हणाली, पेशंटला शुद्ध आली आहे. तुम्ही सगळे त्यांना भेटून घ्या. त्यानंतर आम्ही त्यांना प्रायव्हेट रूममध्ये शिफ्ट करू. तृषाने कोणालाही काही न विचारता सरळ सानवीला भेटण्यासाठी आत प्रवेश केला आणि त्यानंतर व्योम तृषाला आत जाताना पाहून तरुणला म्हणाला, ती खरं तर तृषा आणि सानवी. तरुणने व्योमचं वाक्य पूर्ण करत म्हणाला, मुलांची मैत्रीण आहेत हे मला माहीत आहे. तुला काही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. चल आपण आत जाऊया. सगळेजण आत आले. तिथे तृषा सानवीला चांगलीच ओरडत होती, 1-2 दिवसांसाठी गायब झालीस तर तू मला कायमच सोडून जाण्याचा प्लॅन बनवला लागलीस.
मॅडम, एवढ्या सहजासहजी तुला माफ केलं जाणार नाही, समजलं? सानवीने हळूच होकारार्थी मान हलवली. तेवढ्यात तृषाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तृषाला रडताना पाहून सानवीने निरागसपणे चेहरा पाडला. तृषा रडत म्हणाली, तुला कल्पनाही नाही, माझ्या जाण्याने तुला या अवस्थेत पाहून मला किती वाईट वाटत आहे. प्लीज आता लवकर बरी हो सानू. आता फक्त आम्हीच नाही तर तुझं हे सुंदर कुटुंबही तुझ्या परत येण्याची वाट पाहत आहे. तृषाचं बोलणं ऐकून सानवीने तृप्ती आणि मिनलकडे पाहिलं. दोघींनी हसत होकारार्थी मान हलवली. तृप्ती सानवीजवळ येत म्हणाली, मी आणि विवान एकाच वेळी या जगात आलो होतो, पण आता तुझ्यामुळे आम्ही दोघं एकत्रच एका नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहोत. लवकर बरी हो सानवी. तुला माझं लग्न एन्जॉय करायचं आहे आणि मलाही तुझं लग्न एन्जॉय करायचं आहे. सानवीच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. मिनल पुढे येत म्हणाली, मी काय बोलू, मला सानवी आणि विवानच्या नात्याबद्दल आधीपासूनच माहिती होतं. मिनलचं बोलणं ऐकून तरुण म्हणाला, आणि मला तर पहिल्या दिवसापासूनच सगळं माहीत होतं. तृप्तीने आधी सानवीकडे पाहिलं आणि नंतर आश्चर्याने तरुणकडे पाहत म्हणाली, म्हणजे तुम्हा दोघांना यांच्या नात्याबद्दल आधीपासूनच माहिती होतं, पण मला कुणीच सांगितलं नाही. तरुण, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. आय हेट यू. बोलत तृप्ती तरुणला धक्का देत बाहेर निघून जाते. तरुण तिच्या मागे धावत जात म्हणतो, अरे तृप्ती, माझं म्हणणं तरी ऐक. हे सगळं विवानच्या सांगण्यावरून. तरुणची अवस्था पाहून सगळे हसायला लागतात. तृषा सानवीला विधीबद्दल सांगते. व्योमला त्याची बहीण आणि अथर्वला त्याचं हरवलेलं प्रेम मिळालं आहे हे कळून सानवी खूप खुश होते. तेवढ्यात विवान केसांमधलं पाणी हाताने झटकत आत येतो. तो आता आधीपेक्षा बराच फ्रेश दिसत होता. विवान सानवीजवळ येतो आणि तिचा हात आपल्या हातात घेत म्हणतो, तू तर मला घाबरूनच टाकलं होतंस यार. असं अचानक किस करताना कोण झोपतं? विवानचं बोलणं ऐकून सगळे एकाच वेळी आश्चर्याने म्हणतात, किस? सानवी लाजून आपले डोळे बंद करते. विवान लगेच आपलं बोलणं सावरत म्हणतो, किस? काय मी किस म्हणालो? मला मिस म्हणायचं होतं. हो, मी म्हणत होतो की असं मिस करताना कोण झोपतं? विधी सानवीचा चेहरा पाहून म्हणते, हो, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं होतं हे तर सानवीचे बंद डोळे आणि लाल झालेला चेहरा सांगत आहेत. त्यावेळी असं म्हणत विधी हसते. अचानक तिची नजर आपल्या मागे उभ्या असलेल्या अथर्ववर जाते, जो तिच्याचकडे पाहत असतो. विधी लगेच आपली नजर दुसरीकडे वळवते. अथर्व विधीजवळ येतो आणि हळू आवाजात म्हणतो, अच्छा, तुम्हाला तर चेहरा वाचता येतो. मग तुम्ही मला सांगू शकता का, अशा नजरा दुसरीकडे वळवण्याचा काय अर्थ होतो? त्यावेळी विधी नजर वर करून अथर्वकडे पाहू लागते. विवान सगळ्यांकडे पाहत म्हणतो, आता चला सगळे घरी जा, फ्रेश व्हा आणि आराम करा. सगळेच खूप थकलेले आहेत. तृषा सानवीच्या गालावर हात ठेवत म्हणते, संध्याकाळी भेटायला येते. टेक केअर. सगळेजण सानवीला बाय करून तिथून निघून जातात. मिनल सगळ्यांना हॉस्पिटलच्या बाहेरपर्यंत सोडायला येते. सगळे गेल्यानंतर विवान सानवीला म्हणतो, काय ग, अशी काय बघतेस? हँडसम दिसतोय ना? विवानचं बोलणं ऐकून सानवी हसते. विवान पुन्हा म्हणतो, पण तू अजिबात चांगली दिसत नाहीयेस. माहिती आहे का, तुझ्याकडे बघून अगदी पेशंटसारखी फिलिंग येते. अशी बेडवर शांतपणे पडली आहेस. आता पुन्हा हॉस्पिटलमध्ये तेव्हाच यायचं जेव्हा माझ्या हातात आपलं छोटंसं बाळ असेल. असं उगाच हॉस्पिटलमध्ये येण्याची गरज नाही. सानवी चेहऱ्यावर हसू ठेवून विवानचं बोलणं ऐकत राहते.
काही वेळाने डॉक्टर येतात आणि सानवीला तपासून म्हणतात, सानवी, आता तू आधीपेक्षा खूपच बरी आहेस. काही वेळाने आम्ही तुला प्रायव्हेट रूममध्ये शिफ्ट करू. सानवी पापण्यात झपकवत होकार देते. इकडे व्योम आधी अथर्वला त्याच्या घरी सोडायला येतो. अथर्व कारमधून खाली उतरतो आणि विधी बाहेर येण्याची वाट पाहू लागतो. विधी बाहेर येत नाही हे पाहून अथर्व वाकून तिच्याकडे पाहत म्हणतो, काय झालं, चल बाहेर ये. अथर्वचं बोलणं ऐकून ड्रायव्हिंग सीटवर बसलेला व्योम म्हणतो, का, ती तुझ्यासोबत का येईल? ती माझ्यासोबत माझ्या घरी जाणार. माझी बहीण आहे ती. अथर्व तोंड वाकडं करत म्हणतो, मोठा आला माझी बहीण आहे ती म्हणायला. जरा पलटून बघ, तुला तुझी बायको दिसेल. व्योम कारमधून बाहेर येतो आणि अथर्वच्याच अंदाजात त्याला उत्तर देतो, अच्छा, काही वेळापूर्वीपर्यंत तर ही तुझी बायको नव्हती. तू तर हे नातं मान्य करायला सुद्धा नकार देत होतास. अथर्व आपली सफाई देत म्हणतो, हो, कारण मला माहीत नव्हतं की विधीच अणू आहे. समोर व्योम म्हणतो, असं असेल तर तू कोणाशीही लग्न कर म्हणशील. मी हे नातं मान्य करत नाही. पाहता पाहता व्योम आणि अथर्वमध्ये चांगली जंग सुरू होते. व्योम विधीकडे पाहत म्हणतो, बघ विधी, मी सांगतोय, तुझ्याकडे अजून 1 महिना आहे. विचार कर, लहानपण आणि आत्ताचं आयुष्य यात खूप फरक असतो. अथर्व व्योमसमोर येत म्हणतो, 1 मिनिट, विचार कर म्हणजे काय? मला असं का वाटतंय की माझं आणि विधीचं लग्न व्हावं? असंच तुला वाटत नाही? व्योम म्हणतो, हो, कारण खरंच मला तुझं आणि विधीचं लग्न व्हावं असं वाटत नाही. तुझ्याशी लग्न करून विधी कायमची तुझ्यासोबत तुझ्या घरी निघून जाईल. मग इतके दिवस तिला शोधण्याचा काय फायदा, जर हे काही दिवससुद्धा ती माझ्यासोबत राहणार नसेल? व्योम बोलता बोलता अचानक शांत होतो, कारण बोलता बोलता तो त्याच्या मनातली गोष्ट बोलून गेला होता. अथर्व व्योमच्या खांद्यावर हात मारत म्हणतो, तर साल्या, सरळ असं म्हण ना की तुला तुझ्या बहिणीची आठवण येईल. जा, 1 महिना तुझ्या बहिणीला तुझ्यासोबत ठेव. तिच्यासोबत मनसोक्त जग. तूही काय लक्षात ठेवशील, तुला असा दिलदार मित्र मिळाला होता. व्योम अथर्वला चिडवत म्हणतो, अरे जा, माझं चाललं असतं तर विधीचं लग्न तुझ्याशी कधीच होऊ दिलं नसतं. आणि त्यावेळी तृषा दोघांच्या मध्ये येत म्हणते, बस करा आता, किती वेळापासून दोघेही बोलत आहात. कुणी विधीला सुद्धा विचारणार का आहे का की तिला नेमकं कुणासोबत राहायचं आहे? व्योम आणि अथर्व दोघेही विधीकडे आशेने पाहू लागतात. विधी बोट वर करून व्योमकडे इशारा करते. अथर्वच्या चेहऱ्यावरची स्माईल एका क्षणासाठी गायब होते, तर व्योमच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल येते. विधी स्माईल करत म्हणाली, मी हा 1 महिना भावासोबत राहणार आहे. मग यांच्यासोबत राहण्यासाठी भाभी येतील आणि मी अथर्वसोबत. व्योम तोंड पाडत म्हणाला, का, भाभी आल्यावर तू राहू शकत नाहीस का? आणि त्यावेळी अथर्व व्योमला धक्का देत तृषाला म्हणाला, बघ बघ तृषा, मी सांगून ठेवतो, हा मला आणखी त्रास देत राहिला तर मी विधीसोबत कायमचा याच्याच घरी राहायला येईन. तृषा व्योमकडे रागाने पाहत म्हणाली, तुम्ही तर असं वागत आहात जसं विधीला बांधून ठेवणार आहात. तिचं आयुष्य आहे, तिला ठरवू द्या ना. आता काही बडबड नको, मला घरी जायचं आहे. व्योमने होकारार्थी मान हलवली आणि परत कारमध्ये जाऊन बसला. विधी मागे वळून जायला लागली तेव्हा अथर्वने तिला थांबवलं आणि तिच्या गालावर किस करत म्हणाला, बाय, तुझी आठवण येईल. व्योम रागाने अथर्वकडे पाहतो. विधी नजर चोरत शांतपणे जाऊन कारमध्ये बसते. अथर्व व्योमकडे त्याच्याच अंदाजात रागाने पाहत म्हणाला, जास्त केलंस ना तर तुझी आणि माझी मैत्री संपली, समजलं? व्योम हसत तोंड पाडतो आणि अथर्वला बाय करत कार पुढे घेऊन जातो. 4 पावलं पुढे गेल्यावर व्योम कार थांबवतो आणि विधीला म्हणतो, विधी जा,
त्याला गुड बाय हक देऊन ये. विधी आश्चर्याने व्योमकडे पाहू लागते. व्योम हसत म्हणतो, हो जा. विधी लगेच कारमधून बाहेर पडते आणि धावत अथर्व जवळ जाते. ती अथर्वला मागून मिठी मारते. विधी अशा प्रकारे स्वतःला मिठी मारताना पाहून अथर्वच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल येते. तो मागे वळून विधीला घट्ट आपल्या बाहुपाशात घेतो आणि वेळ तिला तसंच आपल्या बाहुपाशात धरून ठेवल्यानंतर अथर्व विधीला स्वतःपासून दूर करतो आणि तिच्या कपाळावर किस करत म्हणतो, आरामात जा. व्योमच्या बोलण्याला सिरियसली घेऊ नकोस. मी तुला भेटायला येईन, ओके? विधी हसत म्हणाली. त्यांनीच मला तुम्हाला हक द्यायला सांगितलं. अथर्व स्माईल करत म्हणाला, मला माहीत आहे, कारण त्याला तृषाला किस करायचं होतं, जे तो तुझ्यासमोर तर करू शकत नव्हता. विधी डोळे मोठे करून अथर्वकडे पाहू लागते. अथर्वने होकारार्थी मान हलवत म्हटलं, मी तुझ्या भावाला खूप चांगलं ओळखतो. असं म्हणत अथर्व हसू लागतो. इकडे कारमध्ये अथर्वने सांगितलेली गोष्ट अगदी खरी ठरते. तृषा व्योमकडे पाहत म्हणाली, चांगलं केलंस व्योम. पाहिलंस ना विधी किती खुश झाली. त्यावेळी व्योम तृषाकडे पुढे जात म्हणाला, माहीत आहे, चांगलं केलंस. आता काही चांगली कामं तूही करून घे. असं म्हणत व्योम तृषाच्या कमरेभोवती हात टाकून तिला आपल्या जवळ घेत म्हणाला, विधीसमोर तुला गुड बाय किस देऊ शकत नव्हतो ना. असं म्हणत व्योम तृषाला घाईघाईत एक किस करतो. विधीला येताना पाहून तृषा व्योमला स्वतःपासून दूर करते आणि आपला वाढलेला श्वास सामान्य करण्याचा प्रयत्न करू लागते. विधी कारमध्ये येऊन बसते. व्योम घसा साफ करत म्हणतो, झालं, निघूया. त्यावेळी विधी हलकसं हसत म्हणाली, हो. तुमच्या दोघांचं झालं असेल तर आपण निघू शकतो. हे ऐकून व्योम आणि तृषा एकमेकांकडे आश्चर्याने पाहतात. व्योम विधीला समजावत म्हणतो, तू ना अथर्वसोबत जास्त वेळ स्पेंड करू नकोस, नाहीतर तो तुलाही त्याच्यासारखं बनवेल. विधी हसत म्हणाली, ओके भाऊ. इकडे हॉस्पिटलमध्ये एक नर्स मिनलकडे येऊन म्हणाली, मॅम, डॉक्टरांनी सांगितलं आहे की तुम्ही एकदा प्रायव्हेट रूम नंबर 2 जाऊन पाहून घ्या. काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. त्यानंतर आपण सान्वी मॅडमला रूममध्ये शिफ्ट करू. मिनलने होकारार्थी मान हलवली आणि रूम चेक करण्यासाठी निघून जाते. मिनल आत येऊन लाईट्स ऑन करण्यासाठी पुढे जाते. तेवढ्यात कोणीतरी अचानक तिच्या मागून रूममध्ये येतो आणि दरवाजा बंद करतो. संपूर्ण रूममध्ये अंधार असतो. मिनल आवाज देत लाईट्सच्या दिशेने पुढे जाऊ लागते. कोण आहे? कोण आहे रूममध्ये? बघा, बोला, नाहीतर मी डॉक्टर टंडनना. मिनल लाईट्सपर्यंत पोहोचण्याआधीच कोणीतरी तिच्याजवळ येतो आणि तिला मागून पकडून आपल्या जवळ ओढतो. मिनल त्याच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करत ओरडते, मला सोडा, सोडा मला, नाहीतर. मिनल पुढे काही बोलणार इतक्यात कोणीतरी तिच्या ओठांवर बोट ठेवत म्हणतो, नाहीतर काय? ओरडणार आहेस? ओरड, पण इथे तुझा आवाज ऐकायला कोणीही येणार नाही. मिनल त्या माणसाच्या बाहुपाशात तडफडत म्हणाली, मला सोडा. कोण आहात तुम्ही? बघा, माझ्या नवऱ्याला कळलं ना तर तो तुम्हाला जिवंत सोडणार नाही. तो माणूस मिनलच्या कानात हळूहळू आवाजात कुजबुजत म्हणतो, जिवंत तर तुम्ही मला ठेवतच नाही आहात, तेही कित्येक दिवसांपासून. मिनल स्वतःला त्याच्या पकडीतून सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करते, पण तिचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी ठरतो. मिनल स्वतःला त्या माणसाच्या पकडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत पूर्णपणे थकून जाते. मिनल त्या माणसाच्या चेहऱ्यावर नखांनी ओरखडे काढण्याचा प्रयत्न करते, पण जशी मिनलची बोटं
त्या माणसाच्या चेहऱ्यावर पडतात तशी ती अगदी शांत होते. मिनल हलकेच हसत हळू आवाजात म्हणते, राज, तो अंश होता. अंश हळूच मिनलच्या हातावर किस करत आपल्या खोडकर आवाजात म्हणतो, म्हणजे आवाज बदलण्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यावेळी आता मिनल हसत म्हणते, आवाज बदलल्याने माणूस बदलत नाही. अंश मिनलला पकडूनच पुढे जात लाईट्स ऑन करतो. मिनल अंशकडे पाहत हसून म्हणते, हातात ग्लोव्ज, चेहऱ्यावर मास्क लावलेला एखाद्या डाकूपेक्षा कमी दिसत नाही आहात तुम्ही. अंश मिनलला आपल्या जवळ ओढत म्हणतो, काय फायदा, या डाकूच्या हातात खजिनाच लागला नाही. मिनल अंशच्या गळ्यात हात टाकत म्हणते, आपल्या खजिन्याला कोण लुटतं बरं? हा खजिना तर नेहमीपासून तुमचाच होता. अंश खाली वाकून मिनलच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो. मिनल हळूच डोळे बंद करते. एक हलकंसं आणि गोड केस केल्यानंतर अंश मिनलपासून दूर होत म्हणतो, काही दिवसांसाठी पॅरिसला जात आहे. माझ्यासोबत आपल्या काही सुंदर आठवणी घेऊन जायच्या आहेत. मिनल काही बोलणार इतक्यात तिचा फोन वाजू लागतो. कॉल तृप्तीचा होता. मिनल फोन उचलते. समोरून तृप्ती म्हणते, मिशी, कुठे आहेस तू? लवकर ये, विवान केव्हापासून तुला शोधत आहे. मिनल एक नजर अंशकडे टाकत म्हणते, मी बस आत्ताच आले. असं बोलून मिनल जायला लागते. जाताना ती थांबते आणि अंशकडे पाहत म्हणते, आज संध्याकाळी टेरेसच्या रूममध्ये तुमची वाट पाहेन मिस्टर आर्यन. त्यावेळी असं बोलून मिनल तिथून निघून जाते. मिनलचं बोलणं ऐकून अंशच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटतं. इकडे व्योम तृषाला तिच्या घरी सोडायला येतो. तृषा व्योमसोबत घरात येते. तृषाला व्योमसोबत येताना पाहून सीमाजी म्हणतात, तृषा, तुझ्या रूममध्ये जा, मला व्योमशी बोलायचं आहे. तृषा न समजल्यासारखी सीमाजींकडे पाहत म्हणते, इट्स ओके मॅम, मला आता तुराणी अंकलबद्दल सगळं माहिती आहे. तुम्ही माझ्यासमोर बोलू शकता. सीमाजी पुन्हा म्हणतात, तृषा, मी म्हटलं ना, तुझ्या रूममध्ये जा, आणि जर ऐकायचंच असेल तर एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक. उद्या तू तुझ्या मावशीच्या घरी कोलकात्याला जात आहेस. तृषा आपल्या मॉमजवळ जात म्हणते, मॉम, काय झालंय? कोणी मला समजावून सांगेल का? 2 दिवसांपूर्वीपर्यंत तर सगळं ठीक होतं. मॉम, मी आणि व्योम लवकरच लग्न करणार आहोत आणि तुम्ही मिस्टर आहूजा पुढे येत म्हणतात. तृषा, आम्ही तुझं लग्न अशा मुलासोबत करू शकत नाही ज्याचा भूतकाळ तुरुंगात गेला आहे, ज्याचा गुन्हेगारी भूतकाळ आहे. तृषा व्योमची बाजू घेत म्हणते, डॅड, भूतकाळाला भूतकाळ यासाठीच म्हणतात कारण तो गेलेला काळ असतो, तो परत कधीच येणार नाही. डॅड, मला कोणाच्या भूतकाळाशी काहीही देणं घेणं नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे की व्योम माझं येणारं उद्याचं आयुष्य आहे. त्यामुळे तुम्ही दोघांनीही ही गोष्ट स्वीकारलेलीच चांगली. व्योम तृषाला अशा पद्धतीने बोलताना पाहून म्हणतो, तृषा, माझ्याशी असं बोलण्याची ही काही पद्धत नाही. तू वर जा, मी आंटीशी बोलतो. तृषा व्योमला म्हणते, तुला यांच्याशी जे काही बोलायचं आहे ते बोल, पण मला एवढंच माहिती आहे की मी इथून कुठेही जाणार नाही. असं बोलून तृषा वेगाने चालत आपल्या रूममध्ये निघून जाते. तृषा गेल्यानंतर व्योम सीमाजींकडे जात म्हणतो, शेवटी तुम्हा दोघांना जसं हवं आहे तसंच होईल, पण मला खरंच तृषासोबत राहायचं आहे. मी माझ्या भूतकाळाला खोटं ठरवू शकत नाही, पण वचन देतो, येणाऱ्या आयुष्यात तृषाला प्रत्येक आनंद देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. सीमाजी व्योमजवळ जात हाताची घडी घालत म्हणतात, मग लग्न कधी करत आहात? व्योम नजर वर करून सीमाजींकडे पाहतो. सीमाजी हसत म्हणतात, काय, मी फक्त बोलण्यासाठी तुला मुलगा म्हणत नाही. तू माझा मुलगा आहेस व्योम. तृषाशी लग्न करून तुला कुटुंब मिळो न मिळो, आम्हाला मात्र नक्कीच एक मुलगा मिळेल.
व्योम तृषाच्या रूमकडे पाहत म्हणतो. मग तृषासोबत हे सगळं? मिस्टर आहुजा हसत म्हणतात. मज्जा येते. तुला माहिती नाही व्योम, तृषाने लहानपणापासून आम्हाला खूप त्रास दिला आहे. आता तुझ्यामुळे तिला त्रास देण्याची संधी मिळाली आहे. तू काळजी करू नकोस. फक्त आम्हाला अजून काही दिवस तिला त्रास देऊ दे. व्योम त्यांचं बोलणं ऐकून हसतो. संध्याकाळ झाली होती. अंश ऑफिसमधून घरी आला. घरात खूपच गजबज होती. माही आणि आहान घरी आले होते. सगळेजण गप्पा मारत होते. तेवढ्यात अर्क, आहानची मुलगी, हिमानीला किस करतो. हिमानी वारंवार अर्कपासून दूर पळत होती. हे पाहून स्मिताजी अर्कला पकडत म्हणतात, काय करतोयस अर्क? हिमानीला का त्रास देतोयस? त्यावेळी अर्क आपल्या बोबड्या आवाजात म्हणतो, दादी, मी तर तिच्यावर प्रेम करतोय ना, जसं डॅडा मम्मावर करतात. अर्कचं बोलणं ऐकून सगळेजण मिनल आणि अंशकडे पाहू लागतात. मिनल लाजून डोळे बंद करते. तिथेच अंश अर्कच्या बोलण्यावर हसत म्हणतो, आता राहू दे अर्क, तू जेव्हा मोठा होशील ना, तेव्हा आम्ही हिमानीला आहान अंकलकडे मागून आपल्या घरी घेऊन येऊ, ओके? अर्क आनंदाने होकारार्थी मान हलवतो. असं बोलून अंश आहान आणि माहीकडे पाहत म्हणतो, तर मग हे नातं पक्क समजू ना? सगळेजण हसतात. मिनल स्मिताजींकडे पाहत म्हणते, आई, मला ऑफिसचं काही महत्त्वाचं काम पूर्ण करायचं आहे. स्मिताजी मिनलकडे पाहत म्हणतात, ठीक आहे बेटा, मी अर्कला जीव घालून माझ्याजवळ झोपून घेईन. मिनल होकारार्थी मान हलवून निघून जाते. तिकडे अंशला मिनलने केलेलं हे कारण चांगलं समजलं होतं. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्कीच पहा.